मुंबई महापालिकेमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा करताना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी परप्रांतीयांना होणाऱ्या मारहाणीवरून मनसेला सुनावलंय। मराठी भाषा येत नाही म्हणून कायदा हातात घ्या आणि परप्रांतीयांना मारा असं कायदा सांगत नाही, या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। दरम्यान मनसे नेते आणि संदीप देशपांडे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। कुणी कुणाला मारलं, काँग्रेसचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे। वर्षा गायकवाड यांनी तोंडाला आवर घालावं असं संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। बघूयात। काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही आहे। आणि आम्हाला असं वाटतं की आमचं काही लोकांशी ज्यांच्यावर ते आता बातचीत करतात त्यांच्याशी आमचं कितपत जमेल ह्याच्याबद्दल आमच्या मनात पूर्णपणे जे आहे ते आम्हाला माहिती किती जमू शकत नाही। कारण आम्ही कोणा छोट्या ठेकडीवाल्याला किंवा एखाद्या दुकानदाराला किंवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणं ही संस्कृती काँग्रेसमध्ये कधी खपली जाणार नाही। मुळात आम्ही कधीही काँग्रेसला कुठल्याही युतीचा प्रस्ताव कधीही दिला नव्हता, ना काँग्रेसने आम्हाला कुठल्याही युतीचा प्रस्ताव दिला नव्हता। त्यामुळे मला असं वाटतं या वायफळ चर्चा या फक्त काही लोकांमध्ये चाललेल्या त्या चर्चांना काही अर्थ नाही। मला असं वाटतं की काँग्रेसचा काय इतिहास आहे हा सगळ्यांना माहिती आहे, मला त्याच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही। काँग्रेसने कोणाला मारलं, कोणाला जोडलं, कोणाला ठेवलं हा सगळा इतिहास काँग्रेसचा आहे। त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा, त्याच्यापेक्षा जास्ती मी बोलणार नाही। आणि त्या ज्या एकट्या लढतायत त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत।